जय हिंद मित्रांनो. गव्हर्नमेंट जॉब अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, सध्या रेशन कार्ड धारकांसाठी तुम्ही इथे बघू शकता खूप महत्त्वाचा विषय आहे. तर बातमी काय आहे हे संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहूया. तर रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाचा JR आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविण्याबाबत 4 एप्रिल 2025 रोजी एक JR काढण्यात आलेला आहे. आणि या JR मध्ये अपात्र रेशन धारक आहेत ते बंद होणार आहेत आणि त्यांना धान्य मिळणार नाही असे कोणते व्यक्ती आहेत ते या JR मध्ये मेन्शन केलेले आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि समजून घ्या. तर राज्याचा कोटा 700.16 लक्ष लाभार्थी संख्या रेशन कार्ड धारक झालेले आहेत. तर कोटा पूर्ण झाल्यामुळे जे काही नवीन लाभार्थी आहेत त्यांना समाविष्ट करणे शक्य होणार नाही. त्यामुळे जे अपात्र असतील, दुबार असतील, त्यानंतर स्थलांतरित असतील आणि मयत लाभार्थी असतील त्यांचे रेशन बंद करण्यात येणार आहे. तर शासनाचे परिपत्रक आलेले आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधा पत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत. तर मोहीम ही तर या मोहीममध्ये केशरी, पिवळे आणि पांढरे या सर्व प्रकारच्या कार्डची तपासणी दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात यावी असे JR मध्ये नमूद केलेले आहे. तर या शोध मोहीममध्ये काय होईल ते बघूया. तुम्हाला कोणते फॉर्म भरायचे आहेत ते पण बघूया. त्यानंतर बघू शकता तुम्ही रेशन कार्ड धारकांपासून काय काय माहिती घेणार आहेत ते बघूया. त्यानंतर राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिकांची प्रचलित शासन नियमानुसार तपासणी करावी. त्यानंतर वरील तपासणी करण्यासाठी त्या भागातील कार्यालयाच्या अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांच्या मार्फत ठरवून दिलेल्या वेळेसोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत. त्यानंतर फॉर्म भरून रेशन कार्ड धान्य दुकानदाराकडे द्यायचे आणि त्यांच्याकडून पोच पावती घ्यावे हे लक्षात ठेवा. त्यानंतर जो पुढचा पॉइंट आहे तो खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. फॉर्म भरून देताना फॉर्म सोबत शिधापत्रिका धारकांनी ते त्या भागात राहत असल्याचा कोणत्याही एक पुरावा द्यावा लागेल. पुरावा म्हणजे भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, LPG जोडणी क्रमांक, त्यानंतर पासबुक, त्यानंतर विजेचे देयक, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यावे लागतील. आणि वरील कार्यवाही आपल्याला 1 महिन्यात करायची आहे, म्हणजे 30 एप्रिल पर्यंत कंप्लीट करायची आहे. त्यानंतर शिधापत्रिकेच्या तपासणी करताना एका कुटुंबात एका पत्त्यावर 2 शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे अंत्योदय शिधापत्रिकेमधून विभक्त झालेल्या कुटुंबास नवीन शिधापत्रिका वितरित करताना विभक्त कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार शिधापत्रिका देण्यात यावी असे मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर इथे बघू शकता जो पुराव्याची छाननी करताना संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत आवश्यक असल्यास पोलिसांकडून तपासणी करण्यात यावी असे निर्देश त्यांना JR मध्ये मेन्शन केलेले आहेत. त्यानंतर विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिली जाणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले रेशन कार्ड बद्दल काय काय तुम्हाला माहिती द्यायची आहे, काय काय तुमचं स्वतःचे काय डिटेल्स पुरावे द्यायचे आहेत हे यामध्ये JR मध्ये मेन्शन केलेलं आहे. तर अजून महत्त्वाचा पॉइंट आहे वरील प्रमाणे शिधापत्रिकांच्या तपासणी करताना ज्या शासकीय खाजगी कंपन्यातील कर्मचारी यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असेल अशा कर्मचाऱ्यांकडे पिवळी, केशरी आणि पांढरी शिधापत्रिका
असेल तर त्यांची तात्काळ अ, अपात्र नमूद करण्यात यावी. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे शोध मोहिमेत विशेषतः शहरी भागात विदेशी नागरिकांच्या शोध पत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी. विदेशी नागरिकांच्या शोध पत्रिकाचा शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची मदत घेण्यात यावी. त्याचप्रमाणे जे दुबार असतील, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती व मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे. तर अशा प्रकारचा हा जी आर आहे मित्रांनो. तर चला आपण बघूया फॉर्म कसा भरायचा आणि तुम्हाला कोणत्या डिटेल्स सबमिट करायला लागतील. तर इथे तुम्ही बघू शकता हा पूर्ण फॉर्म आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव मेन्शन करावं लागेल. त्यानंतर तुमच्या नावाची सुरुवात आडनावाने करावी. तुमचा तालुका, जिल्हा मेन्शन करा. त्यानंतर तुमचा व्यवसायाचा पत्ता आणि पूर्ण निवासी पत्ता तुम्हाला मेन्शन करावा लागेल आणि तुमच्याकडे कोणते कार्ड आहेत त्याची डिटेल्स द्यावे लागेल. म्हणजे केशरी, पिवळे आणि पांढरे कार्ड. तसेच तुम्हाला तुमचे फोटो पण इथं स्टिक करावा लागेल. तर पुढचा पॉइंट आहे अर्जदार व कुटुंबातील घटक व्यक्तींची नावे, म्हणजे तुमच्या कुटुंबातील किती व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची पूर्ण डिटेल्स तुम्हाला इथे सबमिट करायला लागणार आहे. त्यानंतर त्यानंतर खूप महत्वाची गोष्ट म्हणजे पोचपावती. जर तुमचा पूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला पोचपावती घेणे आवश्यक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही जे काही पुरावे मेन्शन केले असतील ते तुम्ही इथे बघू शकता. त्या म्हणजे भाडेपावती, वीज देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, अशा प्रकारे तुम्हाला या डिटेल्स जोडायच्या आहेत. जर व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद.